वदन कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोही जाणिजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, पूनम अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण म्हटला की पुरणपोळी ही हवीच. मग तो दसरा असो, दिवाळी असो, होळी असो किंवा अक्षय तृतीया असो, पुरणाची थाळी ही आवर्जून बनवली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा लसूण विरहित सात्विक सुपाच्य पुरणपोळीची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या किचनकडे आणि बनवूया महाराष्ट्र खाद्य संस्कृतीची शान पुरणाची थाळी. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण 1 कप चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेणार आहोत. याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता दुप्पट पाणी टाकून याला झाकून आपण अर्धा तास भिजू देणार आहोत. आपली डाळ भिजते तोवर आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक तयार करून घेणार आहोत. यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 कप पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ही कणिक पूर्णतः गव्हाच्या पिठातही करू शकतात. या ठिकाणी मी 1.5 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा वापरलेला आहे. तुम्ही समप्रमाणात दोन्ही पीठही वापरू शकता. आता या पिठात पाव चमचा मीठ आणि थोडंसं रंगासाठी आपण हळद टाकून घेतलेली आहे. आता लागत पाणी टाकून आपण याची एक मऊसूत कणिक मळून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा या कणकेला छान तिंबून घेणार आहोत. पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी या कणकेला आणखीन सैलसर करून घेणार आहे. अर्धा चमचा आणखीन तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा या कणकेला छान तिंबून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पुरणाची कणिक मळून घेतल्यानंतर पोळी लाटत असताना याच्यातून पुरण बाहेर येणार नाही. आता झाकण ठेवून आपल्या कणकेला आपण साधारणतः 1 तास मुरू देणार आहोत. आपली कणिक मुरती तोवर आपण पुरण शिजून घेऊया. एका प्रेशर कुकरमध्ये या ठिकाणी मी 3 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे. यात पाव चमचा हळद आणि 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपली अर्धा तास भिजलेली आपण चना डाळ याच्यात टाकून घेणार आहोत आणि याला छान ढवळून घेणार आहोत. आपली चना डाळ या ठिकाणी छान खळखळ उकळते आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्यांसाठी डाळीला छान शिजून घेणार आहोत. आपली पुरणाची डाळ शिजते तोवर कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत. यासाठी मी 2 टेबलस्पून खोबरं किसून घेतलेलं आहे. 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, अर्धा चमचा जिरं, 1 मोठा चमचा धने आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. आता एक छोटीशी कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यात सर्वप्रथम धने, जिरे, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी आपण भाजून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटासाठी मंद जाळेवरती आपण हे मसाले छान भाजून घेणार आहोत. सर्वात शेवटी किसलेलं खोबरं टाकून त्याला देखील आपण छान तांबूस कलर येईपर्यंत मंद जाळेवरती भाजून घेणार आहोत. आता पूर्णतः गार झाल्यानंतर हा मसाला आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपलं चना डाळचं कुकर गार झालेलं आहे. आता एका पातेल्यावरती चाळणी ठेवून आपण ही शिजलेली चना डाळ त्यावर टाकून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी, आपली डाळ अगदी छान शिजलेली आहे. चाळणीच्या खाली पातेल्यात आपला हा कट तयार झालेला आहे. हा जर तुम्हाला थोडासा पातळ वाटला तर साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून शिजलेली चना डाळ वाटून किंवा मॅश करून तुम्ही याच्यात टाकू शकता. आता या कटमध्ये 2 टेबलस्पून गुळाची पावडर मी टाकून घेतलेली आहे. तुम्ही किसलेला गूळ देखील याच्यात टाकू शकता. त्याचसोबत भिजलेल्या चिंचेचा कोळ देखील मी याच्यात टाकून घेतलेला आहे. आता एका कढईत 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात पाव चमचा मेथीदाणा आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलेली आहे. 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेली आहेत. आता पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि 1 ते 1.5 चमचा आपण बनवलेला कटाच्या आमटीचा मसाला या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत. मसाले तेलात छान परतल्यानंतर आपला कट यात टाकून घेणार आहोत.
आता या कटाच्या आमटीत चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. 8 ते 10 मिनटं ही कटाची आमटी छान उकळल्यानंतर आपण मंद गॅसवर हिला छान तरी येऊ देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंडळी, आपल्या कटाच्या आमटीला अप्रतिम असा रंग आलेला आहे. थोडीशी आंबट, थोडीशी गोड, थोडीशी तिखट अशी आपली चटकदार कटाची आमटी अगदी तयार आहे. आता आपण पुरण तयार करून घेऊया. त्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत आपण शिजलेली चना डाळ टाकून घेतलेली आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने आपण शिजलेल्या डाळीला छान एकजीव करून घेणार आहोत. या ठिकाणी 1 कपभर चना डाळसाठी मी अर्धा कप गुळाची पावडर आणि साधारणतः पाव कप साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला पुरण जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप चना डाळीला 1 कप गूळ किंवा साखरेचा वापर करू शकता. आता मध्यम आचेवरती साधारणतः 5 ते 7 मिनटं सतत चालवत आपल्याला अशाच प्रकारे पुरणाला छान शिजून घ्यायचं आहे. सुरुवातीला गूळ आणि साखर विरघळल्यानंतर आपल्या पुरणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप पातळ आहे. साधारणतः 5 मिनटं सतत चालवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पुरण छान आवळलं आहे. याने कढईचे साईड्स देखील सोडलेले आहेत आणि आपलं उलटणं त्यात सरळ उभं राहिलं आहे. याचा अर्थ आपलं पुरण अगदी छान शिजलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आणि गरम असतानाच या पुरणाला आपण पुरण यंत्र किंवा अशा सूप चाळणीने गाळून घेणार आहोत. आता या तयार पुरणात आपण पाव चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे. सोबतच थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत आणि आपलं पुरण अगदी तयार आहे. या ठिकाणी आपली कणिक ही छान मुरलेली आहे. मंडळी, आता पुरणपोळी लाटण्यासाठी मी या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी तांदळाची पिठी वापरलेली आहे. तांदळाची पिठी थोडीशी रखरखीत असल्यामुळे ती आपल्या पोळीला चिटकत नाही आणि आपली पोळी खूप पांढरीही होत नाही. साधारणतः पुरीच्या आकारात आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. आता कणकेपेक्षा 1.5 पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि लाटलेल्या पुरीवरती तो गोळा ठेवून आपल्याला त्या पुरीचे कडे छान दुमडून घ्यायचे आहेत. आता जास्तीची कणिक वरतून काढून पोळी लाटण्याआधी या गोळ्याला आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. असं केल्याने पुरण पोळीच्या अगदी कड्यांपर्यंत छान पसरतं. आता तांदळाची पिठी लावून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी, आपली कणिक आणि पुरण दोन्हीही अगदी परफेक्ट बनलेले आहेत. थोडंसंही पुरण आपलं बाहेर येत नाही आहे आणि सहजरित्या आपण ही पोळी इतकी छान पातळ लाटून घेतलेली आहे. आता तापलेल्या तव्यावरती थोडंसं तूप टाकून आपण ही लाटलेली पोळी छान भाजून घेणार आहोत. मंडळी, मऊसूत पुरणपोळी भाजण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. साजूक तूप लावून दोन्ही साईडनी आपल्याला ही पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त गुबगुबीत फुललेली आहे आपली ही पोळी. अशाच पद्धतीने आपण तूप लावून मस्त मऊसूत अशा या पोळ्या तयार करून घेणार आहोत. मंडळी, उन्हाळ्याचे दिवस असल्याने आपल्या नैवेद्य थाळीमध्ये पुरणपोळीसोबत आपण वाढणार आहोत आमरस. आमरस बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो आंबे वापरणार आहे. आंब्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याची साल आपण काढून घेतलेली आहेत. मंडळी, महाराष्ट्रात तुम्हाला हापूस आंबा सहजरित्या उपलब्ध होईल, तर आमरस ह्या हापूस आंब्याचाच जास्त चांगला लागतो. पण इथं पंजाबात मला हापूस आंबा मिळाला नसल्याने जो आंबा अवेलेबल होता त्याचाच मी आमरस बनवत आहे. बारीक कापून घेतलेला आंबा मिक्सरच्या भांड्यात आपण ट्रान्सफर केलेला आहे. चवीपुरती साखर आणि थोडंसं केसर मिश्रित दूध टाकून आपण हा आमरस तयार करून घेतलेला आहे. मंडळी, आपल्या कांदा लसूण विरहित नैवेद्य थाळीमध्ये आपण या ठिकाणी कोबीची भजी बनवणार आहोत. तुम्ही नैवेद्यासाठी ओव्याच्या पानांची किंवा गिलक्याची भजी देखील बनवू शकता. एका बाउलमध्ये 1 कप बेसन आपण घेणार आहोत. त्यात चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरचा ठेचा टाकून घेणार आहोत. ही सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता यात बारीक चिरलेली कोबी टाकून आपण भजीचं पीठ तयार करून घेणार आहोत.
आपल्याला या भजीच्या पिठाला छान फेटून घ्यायचं आहे मंडळी. आता तापलेल्या तेलामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपण छोटी छोटी आकाराची भजी पाडून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी तांबूस रंग येईपर्यंत आपण भजीला छान तळून घेणार आहोत. सोबतच कुरडई आणि पापडचं देखील आपण तळण काढून घेतलेलं आहे. मंडळी, अशारित्या आपला पुरणाचा स्वयंपाक अगदी तयार आहे. आमरस, कटाची आमटी, पुरणपोळी, भजी, पापड, कुरडई आणि खमंग काकडी या ठिकाणी आपण बनवलेली आहे. वेळाअभावी खमंग काकडीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत आहे. चला तर मग आपण आपल्या पुरणपोळीच्या नैवेद्य थाळीची प्लेटिंग करून घेऊया. मंडळी, या थाळीत आपण वरण भाताचा देखील समावेश केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही पण या पद्धतीने पुरणाची थाळी नक्की करून पहा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनला हिट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये या व्हिडिओला शेअर करा. मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर याला करा फ्रीमध्ये सबस्क्राईब. सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात. लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळवू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्कार.